जगद्गुरु श्री दत्तात्रय स्वामी, कुलस्वामिनी श्री रेणुका माता व श्री अनुसया मातेच्या असीम कृपेने पावन झालेल्या माहूर नगरी गल्लीबोळात व मुख्य बाजारपेठेत प्लास्टिक पिशव्या, टाकाऊ भाजीपाला, कागदाचे ढिगार व घनकचऱ्याचा खच साचल्याने विद्रूप झाली आहे. मागील 2 वर्षात नगर प्रशासनाच्या माध्यमातून केल्या गेलेल्या बहुतांश रस्त्याची चाळण झाली असून सुरीव व सिमेंट वाहून गेल्याने सर्वत्र गिट्टी उघडी पडली आहे. ग्रामपंचायत काळात सांडपाणी वाहून नेण्याकरिता बांधलेल्या अधिकांश नाल्या रस्त्याच्या कामासाठी बुजविल्यामुळे घरातील सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. बऱ्याच भागातील नाल्या उपसल्याच नसल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. अनेक भागातील रस्त्यालगत झाडे झुडपे वाढल्यामुळे दुचाकीचे अनेक किरकोळ अपघात झाले आहे. अतिक्रमणामुळे मुख्य रस्ते अरुंद झाल्याने रहदारीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. अनेक भागातील पथदिवे कायमचे बंद तर काही भागात दिवस रात्र सुरू असल्याची किमया शहरातील नागरिक उघड्या डोळ्याने फक्त पाहतो आहे. अनेक ठिकाणी उभारण्यात आलेल्या शौचालयाला दारे नाही, पाण्याची सोय नाही. त्याभोवती खुरट्या झुडपांनी विळखा घातल्याने त्याचा वापरच होणे शक्य नाही. त्यामुळे मोठा गाजावाजा करून राबविलेल्या स्वच्छता अभियानाचा चांगलाच बोज वाराच उडाला असून फक्त पुरस्कार मिळवण्यापुरताच अभियानाचा संकल्प केला होता की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शहराची एवढी दयनीय अवस्था होऊनही नगर प्रशासनाला आपल्या कर्तव्याचे भान नाही का असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे. राज्यात सत्ता कुठल्याही पक्षाची असो, सत्तेत असलेल्या नेत्यांची माहूरगडावरील देवी देवता व परमपूज्य महंत महाराजांवर अपार श्रद्धा असल्याने विकास कामासाठी निधीचा कुठलाही तुटवडा नाही. मात्र आलेल्या निधीतून दर्जाहीन कामे करून पदाधिकारी व नगरसेवक आपले इसिप साध्य करण्यातच गर्क असल्याने व त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करून नगर प्रशासनाने मांजराची भूमिका अंगीकारल्याने शासनाच्या मूळ उद्देशाला खीळ बसली आहे. संजय घोगरेसह अनवर खिच्ची, विदर्भ न्यूज, माहूर.